एका बाजूला खुनाचा आरोप असलेली व्यक्ती जेलमध्ये असूनही निवडून येते आणि दुसऱ्या बाजूला पीडित कुटुंब न्यायासाठी रडत असतं. हे आपल्या सिस्टीमचं मोठं अपयश आहे. अशा शब्दात मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी दिवंगत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. या भेटीदरम्यान अमित ठाकरे अत्यंत भावूक झाले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यवस्थेवर कडक शब्दात ताशेरे ओढले. खुनाचा आरोपी निवडून येणं ही बाब लोकशाहीसाठी गंभीर असून सोलापूरकर म्हणून आपण कुठे कमी पडतोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मी इथं कोणत्याही पक्षाचा नेता म्हणून नाही तर एक माणूस म्हणून या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आलोय. सरवदे यांच्यासोबत घडलेली घटना हा माझ्या राजकीय जीवनातील सर्वात घाणेरडा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलींच्या शिक्षणाचा विडा त्यांनी उचलला. अमित ठाकरे यांनी यावेळी माणुसकीचं दर्शन घडवत बाळासाहेब सरवदे यांच्या दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या मुलींच्या चेहऱ्यावर आज हसू पाहून समाधान वाटलं. त्यांना न्याय मिळेपर्यंत मी ठामपणे सोबत असेन. आता मी या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मी बोललो परत भेटायला आलो. कशी झाली शाळेत गेली किती ते मी सहज भेटायला आलो. मला वाटलं की आपला विषय राजकारण आणि मला वाटतं निवडणुकांच्या पलीकडचा होता. जी बघायला आलो की कशा आहे त्याच्या पुढे पण काय लागलं तुम्ही असेल हा विषय माझ्यासाठी निवडणुका आणि राजकारणाच्या पलीकडचा होता. अशा प्रकारची घटना झाली नाही पाहिजे आणि म्हणून मला मी तेव्हा पण बोललो की हा निवडणूक राजकारणाच्या काळातला माझ्या सगळ्यात घाणेरडा दिवस होता जेव्हा मी मागच्या वेळेला आलेलो. त्याच्यामुळे मी त्या मुलींना बघायला आलो की कशा आहेत, बऱ्या आहेत ना, आणि मी त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली. त्याच्यामुळे मी त्यांना फक्त बघायला आलेलो आणि तेवढीच भेट होती. खरं तर आज त्यांची भेट झाली. त्या दिवसानंतर आज भेट घेतलेली आहे. काय एकंदरीत त्यांच्या कुटुंबियांची मागणी आजही काय आहे? नाही, मला बरं वाटलं. ऑब्व्हियसली पण मुली हसतायत, ते ती गोष्ट विसरली नाही पाहिजे, पण ते विसरायचा प्रयत्न करतायत. आणि मला वाटतं की अशा कुठेतरी ते, कारण त्या काळात जेव्हा मी त्या मुलींना बघितलेलं तो खूप भीषण काळ होता. आणि आता मला म्हणून मी त्यांना एकदा बघायला आलो की त्यांची काय परिस्थिती आहे, आता मुली कशा आहेत, एवढ्यासाठीच आलेलो मी. मला दुसरा कुठचाही उद्देश नाही. मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार म्हणलं होतं, त्या विषयात काय बोलणं प्रयत्न झालेले तेव्हा, पण मुख्यमंत्री तेव्हा मला वाटतं निवडणुकींच्या काळात बिझी होते, त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही. आणि आता मला वाटतं की मीच जबाबदारी घेतली, त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांवर पण ओझं टाकायचं नाही, त्यांच्यावर महाराष्ट्राचं ओझं आहे. मात्र दोषी जे आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी काही मुख्यमंत्र्यांना भेटणार ह्याच्यासाठी मला वाटतं की आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण जे दोषी आहेत ते जेलमध्ये जर राहून निवडून येऊ शकतात, तर मला वाटतं आपण कुठेतरी सगळीकडे कमी पडतो. ती जी बाई जेलमध्ये राहून जर निवडून येऊ शकते, तर मला वाटतं की आपण हे अख्ख्या सिस्टमचं फेलियर आहे. त्याच्यावरती मला बोलायचं नाही आहे, कारण मी परिवाराला भेटायला आलो. पण हे विचित्र काहीतरी एक प्रकार घडला सोलापूरमध्ये. कारण त्यावेळेला जेव्हा मी आलेलो, त्यावेळेला जेव्हा तो आक्रोश मला बघायला मिळाला किंवा जो राग बघायला मिळाला, ज्या प्रकारे लोक रडत होते, आणि मला कळलं नाही की अशा काळात ती बाई निवडून कशी येऊ शकते. त्या दिवशी म्हणून मी तुम्हाला बोललेलो की सोलापूरकर म्हणून पण आणि महाराष्ट्र म्हणून पण आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे की आपण कुठे कमी पडतो. ह्या लोकांना निवडून देत असू आपण, तर मग मला वाटत नाही की आपलं भविष्य काही हे. आज तर यामध्ये जवळपास 14 ते 15 आरोपी आहेत. आणि पोलिसांचा जो फॉरेन्सिक रिपोर्ट आला, तर फिर्यादीनुसार ज्या पद्धतीने चटणी टाकून मारल्या असा फिर्यादीमध्ये नोंद होतं. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये पूर्णपणे नाकारण्यात आलेला आहे. कुठेतरी त्याचाच फायदा घेऊन हे आरोपी सुटू शकतील अशी परिस्थिती आहे. पक्ष म्हणून आपली काय एकंदरीत भूमिका? पक्ष म्हणून माझी काही भूमिका नाही. मी आज माणूस म्हणून भेटायला आलो.
मी आज ऑनेस्टली मी कुठच्याही पक्षाचे नेता असतील किंवा काय अनेक मी ह्यावर खूप स्टोरीज ऐकल्यात की ह्या पक्षामध्ये झालं, त्यांच्या परिवारात झालं वगैरे. मी आज माणूस म्हणून भेटायला आलो. मला कुठच्या पक्षात काय होईल मला मला माहीत नाही, पण माणूस म्हणून ह्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. जो ते निवडून आल्यावरच मला वाटतं कुठेतरी नाही मिळालं. आज पार्थ जर ते पवार खुनी म्हणून आत होते तर मला वाटतं की त्यांची उमेदवारीच रद्द केली पाहिजे होती किंवा अशा प्रकारचं काहीतरी झालं पाहिजे होतं, पण ते निवडून आले. इकडेच आपल्या सिस्टमचं कुठेतरी फेलियर मला वाटतं. थोडासा वेगळा प्रश्न आहे. आज पार्थ पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. तर अजितदादांचा जो मृत्यू झाला त्या पार्श्वभूमीवर ही भेट मांडली जाते. काय वाटतं राजसाहेब या अजितदादांच्या संपूर्ण प्रकरणावरती कशा पद्धतीचा स्टँड घेतील का? तर मी जाऊन भेटीन बोलेन त्यांच्याशी. पण मी पुण्यात होतो, पुण्यावरनं मी सोलापूरला आलो. मला वाटतं आजच भेट झाली. मी घरी जाऊन माझ्या साहेबांशी बोलेन, मग त्याच्यावर काय बोलायचं मी सांगू शकेन, कारण मला माहीत नाही भेटीत काय आलं. खरं तर मोहित कंबोज भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला काल राजसाहेब असतील किंवा साहेब असतील हे गेले होते. त्यावरून कुठेतरी आता काही लोकांकडून टीका होते, कारण हिंदीचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस मोहित कंबोज यांना विरोध केला होता मनसे असेल शिवसेनेला. मात्र काल ते वाढदिवसाला गेले त्यावरून बरीच टीका होते, आरोप प्रत्यारोप होते. कसं मोहित कंबोज सर आणि मला वाटतं राजसाहेब हे खूप जुने मित्र आहेत. मोहित कंबोज सर मला वाटतं राजसाहेबांना अनेकदा भेटायला पण येतात. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण राजकारण वेगळीकडे ठेवलं पाहिजे आणि आपलं मैत्रीचं नातं वेगळीकडे ठेवलं पाहिजे, जे आधी होतं, जे आता आपण का बंद केलं मला माहित नाही. आपण भूमिकेला विरोध करतो, आपण माणसाला विरोध नाही करत किंवा पक्षाला विरोध नाही करत, आपण भूमिकेला विरोध करतो ना. एक माणूस चुकीची भूमिका घेतली तर आपण चुकीचं बोलतो, चांगली भूमिका घेतली तर आपण चांगलं बोलतो. हा आपला स्टँड राहिलेला आहे. आणि मला वाटतं जे लोक बोलतात ना, जे विरोध करतायत, त्यांनी मला वाटतं की किती पक्ष बदललेत. मला वाटतं आधी सेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, मग स्वतःचा पक्ष काढला, मग भाजपमध्ये आले. त्याच्यामुळे त्या लोकांनी विचार केला पाहिजे की आपला बॉस शेवटी कोण आहे, आणि आपला बॉस हा तात्पुरता बॉस आहे. वेगळ्यांची सत्ता आल्यावर आपण तिकडे जाऊन त्यांना बॉस बोलणार. त्याच्यामुळे त्या लोकांनी विचार केला पाहिजे. आपण फक्त भगवा कुर्ता घालून मला वाटत नाही आपण हिंदू होतो. तर हिंदू हे आपल्या डोक्यात आणि मनात असायला लागतं. साहेब, खराब प्रकरण हे देशभरात असतं. तपास एसआयटीकडे आहे. समाधानी आहेत तपासावर एकंदरीत जे चालू आहे? मला माहित नाही. मला वाटतं जे चुकीचे आहेत त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे. साहेब, ते खराब प्रकरणात जे अतिशय घृणात्मक माहिती येते समोर. महाराष्ट्राच्या पुरोगामी म्हणून आहे, मात्र अशा घटना ज्या घडतायत त्याच्यासाठी पत्रकार आणि आपल्या सगळ्या लोकांची गरज आहे. हा विषय उचलून धरायला, हा विषय कुठेही दाबू नका, फक्त एवढीच माझी मागणी आहे तुमच्याकडे. अमित ठाकरे जे आहेत ते भेटून गेलेले आहेत. घटना घडली त्यावेळी देखील आले होते आणि पुन्हा आज आले होते. काय सांगा? एवढंच सांगेन या सोलापूरला आणि या महाराष्ट्राला की एखाद्या कार्यकर्त्यावर जर कधी अन्याय होत असेल, त्याच्या हाकेला आणि त्याला परिवारासारखं मदत किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीची साठी जर कोण प्रयत्न करत असेल तर ती सन्माननीय राज ठाकरे आणि अमित साहेब ठाकरे. साहेब, मी तुम्हाला खोटं सांगत नाही आहे. जशी घटना घडली, ज्यावेळी मी मुंबईला गेलो त्यावेळी अमित साहेबांनी या परिवाराची अतिशय काळजीपूर्वक विचारणा केली. आम्हाला अभिमान वाटतोय की खरोखरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब आणि अमित साहेब हे जे ठाकरे आहेत, हे ठाकरेच आहेत की ज्यांना कार्यकर्त्याला कसं जपायचं, कार्यकर्त्यांच्या परिवाराला कसं जपायचं. कार्यकर्त्याचा परिवार हे माझा परिवार आहे, माझं कुटुंब, माझी जबाबदारी जी आपण म्हणतात ठाकरे, ती जबाबदारी आज अमित साहेब सोलापुरात येऊन त्यांच्या कुटुंबाला जो आधार दिलेला आहे त्या आधारातून स्पष्ट होतं. एकच यातून सांगतो की त्यांनी सांगितलं की आपल्याला तुम्ही नाराज होऊ नका किंवा काही करू नका, तुम्ही जीवन जगा. त्याला जीवन जगण्याची उमेद अमित साहेबांमुळे आली. ह्या परिवाराला, ह्या लेकरांना आज ह्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आलं हे फक्त अमित साहेब, राजसाहेब आणि शर्मिला वहिनीच्या विचाराचा वारसा जो आज इथं आलेला आहे, हा इतका मला तर इतका आनंद वाटायला लागला, अभिमान वाटायला लागला की खरोखरच मी योग्य व्यक्तीची निवड केली आणि योग्य व्यक्ती बरोबर आहे. यातच माझं जीवन सार्थक झालं.